jungle. बऱ्याच वर्षानंतर मिरजेचे छत्रपती शिवाजी क्रीडांगण फुटबॉलप्रेमींनी भरले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026च्या फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल चषक 2026 अंतर्गत भव्य फुटबॉल स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. गेल्या 2-3 वर्षांनंतर ही स्पर्धा पुन्हा भरून झाल्यामुळे मिरजकर फुटबॉलप्रेमींमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माननीय नितेश कांबळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शब्बीर शेख, मुन्ना नायकवाडी, भोपाळ साबळे, मौला कुर्ने, राजू कांबळे, रवी सादरे, प्रशांत माने, सुशांत कांबळे, फहीम शेख, आबिद शेख, मलिक नायकवाडी, अली शेख, दिलावर नरवाडे, मेहबूब शेख, खलील शेख, वासिम मुकादम, इर्शाद हंगड, सतीश शिकगाला आदी उपमान्यवर उपस्थित होते. स्पर्धेतील सामनेही रंगतदार होत असून आज खेळण्यात आलेल्या सामन्यामध्ये कैस फुटबॉल क्लब आणि सांगली फुटबॉल क्लब यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना लागला. निर्धारित वेळेत सामना बरोबरीने सुटल्याने पेनल्टी शूटआउटच्या थरार पाहायला मिळाला, ज्यामध्ये सांगली फुटबॉल क्लबने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात गडहिंग्लज फुटबॉल क्लब आणि मंगळवार पेठ फुटबॉल क्लब यांच्यात सामना झाला. यामध्ये गडहिंग्लज फुटबॉल क्लबने प्रभावी खेळ करत आनंद व विजय संपादन केला. 15 एप्रिल 2026 ते 19 एप्रिल 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या स्पर्धेत मिरज, सांगलीसह इतर जिल्ह्यातील संघाच्या मोठ्या प्रमाणात सहभाग असून सामने उत्साहात सुरू आहेत. नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभत असून प्रेक्षकांची उपस्थिती लक्षणीय आहे. या स्पर्धेला सर्वांनी लाभ घ्यावा, तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती आजपासून फुटबॉल सामन्याचं सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या क्रीडांगणावरती फुटबॉल सामने पूर्णपणे बंद झालेले होते. मी मनापासून असं कौतुक करावंसं वाटतं की आज डायमंड स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं, तसेच मलिक नायकवाडी मित्रपरिवार असतील, इतर वरिष्ठ खेळाडू या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एका तरुण पिढीनं या फुटबॉल क्षेत्रामध्ये मॅचेस सुरुवात करण्याचा एक नवीन पायंडा या मिरज क्षेत्रामध्ये पाडलेला आहे. माझं सर्व इथल्या राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच डॉक्टरांना व उद्योजकांना एक आव्हान असेल की गेल्या वेळेस सन्माननीय महापौर साहेबांनी या क्रीडांगणाची स्वतःहून पाहणी केली व हे क्रीडांगण कशा पद्धतीनं डेव्हलप करता येईल याचं आश्वासनही केलेलं आहे आणि येत्या बजेटमध्ये याची तरतूदही महापौर साहेबांनी केलेली आहे. ह्या युवकांनी एक अतिशय मोलाचं योगदान देऊन बंद पडलेलं फुटबॉलचं क्रीडांगण आज सुरू करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाचं मिरज नगरीमध्ये स्वागतच होत आहे. ह्या सर्व उद्योजकांना, मिरजेतील प्रसिद्ध डॉक्टरांना एक विनंती आहे की या मिरजेचे शान असलेलं फुटबॉलाचं नेतृत्व सर्वांनी मिळून करावं. राजकीय असू दे, सांस्कृतिक असू दे किंवा क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना, उद्योजकांना एक आव्हान आहे की हे क्रीडा, फुटबॉल हे मिरजेचं एक प्राण आहे, ह्या मिरजकरांचा एक श्वास आहे. ह्या सर्वांनी एकूण आपण या क्रीडांगणाचं अतिशय चांगलं व सुसज्ज कसं करता येईल याच्याकडे सर्वांनी लक्ष करावं. व आज या फुटबॉल मॅचेसची सुरुवात करण्यात आली, यातच या मिरजेच्या नागरिकांनी मन भरून असे कौतुक केलेलं आहे.